एक आई आपल्या मुलाला घेऊन बाजारात गेली. जत्रेत गेल्याबरोबर तिनं सांगितलं, बाळा आपण गरीब आहेत पण तुला मी जत्रा दाखवते. तो म्हणला, आई मला उंठावरती बसायचं. तो म्हणला, बाळा फक्त लांबून पहा, आपण गरीब आहेत बसू शकत नाही. आई मला रातपाण्यात बसायचं. आई सांगितलं की आपण गरीब आहेत बसू शकत नाही. आई मला तो घोडा पाहिजे. छोटी छोटी खेळणी मागू लागला. अर्धा तास गेला. पाठीमागे श्रीमंत माणूस होता. तो माणूस मुलाची आणि आईची चर्चा ऐकत होता. त्याला वाटलं की मुलगा सारखा काहीतरी मागतोय, पण गरीब परिस्थितीमुळे आई काही देऊ शकत नाही. माझ्याकडे प्रचंड श्रीमंती आहे, मला मुलबाळ नाही, मी त्याला काहीतरी दिलं पाहिजे, पण मी दिलं तो तिला काय वाटेल. त्यामुळे तो आपला काही बोलत नव्हता. पण नेमकं दुर्दैव असं घडलं, अचानकपणे त्या जत्रेमध्ये बैल आला आणि त्या बैलाच्या येण्यामुळं जत्रा अस्तव्यस्त झाली. सर्वकडे सर्व पांगल्या गेले. तेवढ्याच वेळामध्ये त्या मुलाची आणि आईची ताटाटूट झाली. ती त्या शेटजीनं पाहिली. तिने ती शेटजीनं तो मुलगा पाहिला, जवळ गेला, म्हणला, बाळा थांब. तो रडू लागला, आई 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 आई. तिने सांगितलं, बाळा तू मोगा म्हणला होता तुला घोड्यावर बसायचं. तू म्हणला नको मला घोडा. तू म्हटला होता मला उंटावर बसायचं. तिने सांगितलं, नको मला उंट. बाळा तू म्हटला होता ना तुला गाडी पाहिजे. नको मला गाडी. तो मला फक्त आई पाहिजे. जेव्हा त्याला आई सोबत होती तेव्हा त्याला सगळ्या वस्तू लागत होत्या. जेव्हा आई त्याची बाजूला गेली त्याला आता जगातल्या कोणत्याच वस्तू नको. ही अवस्था गोपिकांची झाली.